नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति मी अमेरिकेत जातो। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। अमेरिका ही माणसे सगळी नक्की अमेरिकनच आहेत? माझ्या अंतःचक्षुपुढून पाश्चिमात्य लोकांच्या चेहऱ्यांची एक मालिका सरकून गेली। तेव्हा माझ्या मनामध्ये हा विचार आला, राज्य विद्यालयाच्या कोठीमध्ये काही जुनी लाकडाची खोकी पडली होती, त्यांवर धूळ साचलेली होती। त्या ढिगाऱ्याच्या पाठीमागे मी ध्यानस्थ बसलो होतो। त्या लहान मुलांमध्ये माझा सारा वेळ जात असे। एक निवांत असे स्थळ ध्यानाकरता मला सापडणे दुरापास्त होते। ती दृश्ये चलचित्रपटासारखी चालू राहिली। माणसांचा मोठा समुदाय माझ्याकडे निरखून पाहत होता। जाणीवेच्या व्यासपीठावर तो एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे नाटकातील पात्रांसारखा पुढे पुढे सरकत होता। इतक्यात कोठीचे दार उघडले। नेहमीप्रमाणे एका छोट्या मुलाने माझी लपून राहण्याची जागा शोधून काढली। ये विमल, ये। आनंदाने मी त्याला मोठ्याने हाक मारली। तुला एक बातमी सांगायची आहे। परमेश्वर मला अमेरिकेला बोलावित आहे। अमेरिकेला? त्या मुलाने माझ्या आवाजाची अशा सुरात नक्कल केली की मी जणू चंद्रलोकावरच जात आहे। होय, कोलंबसाप्रमाणे मी अमेरिकेचा शोध करायला निघणार आहे। कोलंबसाला वाटले की आपण हिंदुस्थान शोधून काढले। अगदी निश्चितपणे ह्या दोन उपखंडांमध्ये कर्मबंधनांची एक जोडणारी साखळी आहे। विमलने पळ काढला। लगोलग ह्या दोन पायांच्या वर्तमानपत्राने साऱ्या शाळेभर ही बातमी पसरवून टाकली। गोंधळून गेलेल्या शिक्षक मंडळींना मी तातडीने बोलावले व शाळेची व्यवस्था त्यांच्यावर सोपविली। मी त्यांना म्हणालो, मला खात्री आहे की लाहिरी महाशयांचे शिक्षकविषयक योगिक ध्यान आपण सतत डोळ्यांपुढे ठेवाल। मी तुम्हाला वरचेवर लिहित जाईन। परमेश्वराची इच्छा असेल तर मी भारतात पुनः परत येईन। मी त्या लहान मुलांच्यावरून नजर फिरवली। सूर्यप्रकाशाच्या सोनेरी कोवळ्या उन्हामध्ये चमकणारी ती रांचीच्या आश्रमाची भूमी जाण्यापूर्वी निहाळली तसेच माझे डोळे भरून आले। माझ्या आयुष्यातील एक निश्चित असा कालखंड संपला होता। मला माहीत होते की मी आता दूरदेशी जाणार आहे। ध्यानातले दृश्य माझ्यासमोरून गेल्यावर काही वेळाने मी कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसलो। दुसऱ्याच दिवशी अमेरिकेत भरणाऱ्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ रिलिजियस लिबरल्स इन अमेरिका या अधिवेशनाला भारतातील प्रतिनिधी म्हणून मला निमंत्रण मिळाले। हे अधिवेशन ह्यावर्षी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनच्या विद्यमाने बोस्टनला भरणार होते। माझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ झाला। मी सेरामपूरला श्री उक्तेश्वरांकडे धाव घेतली। गुरुजी, अमेरिकेत एका धर्मविषयक परिषदेमध्ये भाषण करण्याकरता मला आमंत्रण आले आहे। काय मला गेले पाहिजे? सर्व दरवाजे तुला उघडे आहेत, गुरुजींनी साध्या शब्दात उत्तर दिले। जायचे तर आताच जा, नाहीतर पुन्हा अशी संधी येणार नाही। पण गुरुजी, मी घाबरत म्हणालो, मला सभेमध्ये भाषण कधी करता येते? मी कधी काळी एखादे व्याख्यान दिले असेल आणि इंग्लिशमध्ये तर कधीच नाही। इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशशिवाय योगावरचे तुझे भाषण पाश्चिमात्य लोक ऐकून घेतील। मला हसू आले। पण प्रिय गुरुजी, मला नाही वाटत की अमेरिकन लोक बंगाली भाषा शिकतील। इंग्रजी भाषेमधील हे अडसर बाजूला सारून पुढे जाण्याकरता आपण मला आशीर्वाद द्या। मी जेव्हा वडिलांना ह्या माझ्या बेताची बातमी सांगितली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। त्यांना अमेरिका फार दूरशी वाटली। मी त्यांना पुन्हा कधी भेटणार नाही अशी त्यांना भीती वाटली। तू कसा जाणार? ते जरा कडकपणे म्हणाले। कोण तुझा खर्च करणार? त्यांनी आपुलकीने आजपर्यंतचा माझ्या शिक्षणाचा व माझ्या साऱ्या आयुष्याचा खर्च सोसला होता। तेव्हा साहजिकच त्यांना असे वाटले की पैशाच्या अभावी माझ्या ह्या बेताचा डोलारा सारा कोलमडून पडणार। परमेश्वर मला खात्रीने पैशाची मदत करील असे जेव्हा मी उत्तर दिले तेव्हा असेच उत्तर मी कित्येक वर्षांपूर्वी अन्य प्रसंगी माझा भाऊ अनंता आग्र्यास असताना दिले होते, त्याची आठवण झाली। अधिक चलाखी न दाखविता मी पुढे म्हणालो, बाबा, कदाचित परमेश्वर तुमच्या मनामध्ये मला मदत करण्याची प्रेरणा उत्पन्न करील। नाही, कदापि नाही। त्यांनी माझ्याकडे दयार्द्र बुद्धीने दृष्टिक्षेप केला। त्यामुळे दुसरे दिवशी जेव्हा वडिलांनी एका मोठ्या रकमेचा चेक माझ्या स्वाधीन केला तेव्हा मला जरा आश्चर्य वाटले। ते म्हणाले, हे जे मी तुला पैसे देत आहे ते वडील या नात्याने नसून लाहिरी महाशयांचा एक श्रद्धावान शिष्य म्हणून देत आहे। तू त्या पाश्चिमात्य जगात जा आणि तेथे क्रियायोगाच्या पंथनिरपेक्ष अशा योग साधनेचा प्रसार कर। ज्या निस्वार्थ बुद्धीने वडिलांनी माझ्याबद्दलची वैयक्तिक आकांक्षा इतक्या जलद बाजूला सारली त्याने माझे हृदय हेलावून निघाले। आदल्या रात्रीच त्यांना जाणीव झाली की कोणत्याही सर्वसामान्य इच्छेने मी ह्या परदेश
गमनास प्रेरित झालेलो नाही. कदाचित ह्या जन्मी आता आपण एकमेकांना भेटणार सुद्धा नाही. वडील उदासीनतेने म्हणाले. त्यांचे वय आता 67 वर्षांचे झाले होते. मला एका अंतस्फूर्तीने असे उत्तर द्यायला लावले. परमेश्वर निश्चित आपली पुनः एकदा भेट घडवून आणेल. आणि जसं मी अमेरिकेसारख्या अनोळखी प्रदेशात जाण्याकरता माझ्या गुरुजींचा व माझ्या मातृभूमीचा निरोप घेण्याच्या तयारीला लागलो, तसतशी मला धास्ती वाटू लागली. पाश्चिमात्य जगाच्या जडवादी व भोगवादी जीवनाबद्दल मी पुष्कळ ऐकले होते आणि हे जीवन शतकानुशतके संत महात्म्यांच्या तेजोवलयामध्ये व्यतीत होत असलेल्या भारतीय जीवनापेक्षा भिन्न होते. मी विचार करू लागलो, ह्या पश्चिमेकडील वातावरणाशी टक्कर देण्याकरता एका पौर्वात्य शिक्षकाने हिमालयातील थंडीच्या पेक्षा जास्त कठीण अडचणींशी मुकाबला करण्याकरता कंबर कसली पाहिजे. एके दिवशी सकाळी मी प्रार्थनेला बसलो आणि मनाशी दृढ निश्चय असा केला की मेलो तरी हरकत नाही, पण परमेश्वराचा आवाज ऐकू येतोपर्यंत मी प्रार्थनेतून ध्यानातून उठणारच नाही. पाश्चिमात्यांच्या उपयोगितावादाच्या धोक्यामध्ये मी नाहीसा होऊन जाऊ नये म्हणून मला परमेश्वराचे आशीर्वाद व आश्वासन पाहिजे होते. अमेरिकेला जावयास माझ्या मनाची आता तयारी झाली होती, पण दिव्य अशा अनुज्ञेचा दिलासा मला मिळावा अशी माझी अधिक तीव्र व उत्कट इच्छा होती. मी सारखा प्रार्थना करीत राहिलो. मधून मधून हुंदके देऊ लागलो, पण काही उत्तर येईना. दुपारी अगदी कळस झाला. माझ्या यातनांच्या भाराखाली माझे डोके भ्रमण करू लागले. मला वाटले, जर मी आणखीन आक्रोश केला आणि माझ्या अंतर्भावनेची खोली वाढवली तर माझा मेंदू फुटून जाईल. आणि त्याच क्षणी आमच्या गरपार रोडवरील घराच्या दारावर एक थाप ऐकू आली. मी दार उघडले आणि काय आश्चर्य, माझ्या दृष्टीसमोर संन्याशाच्या अल्पशा वेशात एक तरुण आला. त्याने घरात प्रवेश केला. हे बाबाजीच असावेत, माझ्या मनात विचार आला. मी दिपून गेलो, कारण त्या तरुणाचा चेहरा लाहिरी महाशयांच्या तरुणपणाचा होता. माझ्या विचाराला त्याने उत्तर दिले, होय, मी बाबाजीच आहे. ते हिंदीमध्ये मंजुळपणे बोलू लागले. आपल्या स्वर्गस्थ पित्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे. त्यांनी मला तुला सांगण्याविषयी आज्ञा केली आहे. आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे अमेरिकेस जा, भिवू नको. तुझी सगळी काळजी घेतली जाईल. थोडा वेळ थांबल्यानंतर बाबाजी मला पुन्हा सांगू लागले, पाश्चिमात्य जगाला क्रियायोगाचा संदेश देण्यास व त्या साधनेचा तिकडे प्रसार करण्याकरता मी तुझी निवड केली आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी मला तुझे गुरु युक्तेश्वर कुंभमेळ्यात भेटले होते. मी त्यांना त्यावेळी सांगितले होते की तुला त्यांच्याकडे शिक्षणाकरता पाठवेन. त्यांना पाहिल्याबरोबर मी भक्तिभावातिरेकाने निशब्द झालो. श्री युक्तेश्वरांच्याकडे मला पाठवण्यात त्यांनीच मार्गदर्शन केले हे त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर माझे मन हेलावून गेले. त्या अमर गुरुदेवांच्या पुढे मी साष्टांग लोटांगण घातले. त्यांनी अनुग्रहपूर्वक मला उचलून धरले. माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल त्यांनी मला पुष्कळ गोष्टी सांगितल्या. काही वैयक्तिक उपदेशही केला, काही गुप्त भाकीतेही उच्चारिली. शेवटी गांभीर्यपूर्वक ते म्हणाले, ईश्वरी साक्षात्कार करून घेण्याची ही क्रियायोगाची शास्त्रीय तांत्रिक साधना सर्व देशात माहीत होईल आणि त्यायोगी मनुष्यास परमपित्याचे प्रत्यक्ष वरच्या स्तरावर जाऊन दर्शन घडून येईल. आणि तसे घडून आले म्हणजे राष्ट्राराष्ट्रातील संबंध प्रेमाचे होतील. एखाद्या राजबिंड्या पुरुषाने केवळ दृष्टिकटाक्षाने जसे भारावून टाकावे, तद्वत गुरुजींनी आपल्या विश्वव्यापी चैतन्य बुद्धीच्या कृपाकटाक्षाने मला विद्युत प्रवाहासारखे भारावून टाकले. नंतर थोड्याच वेळाने बाबाजी दरवाजाकडे जाण्यास निघाले आणि म्हणाले, माझ्या पाठीमागे येऊ नकोस. तुला तसे करता यावायचे नाही. बाबाजी, कृपा करून जाऊ नका. मी सारखा आक्रोश करीत राहिलो. मला आपल्याबरोबर घेऊन जा. त्यांनी उत्तर दिले, आत्ताच नाही, पुढे केव्हा तरी. भावनेच्या उद्रेकाने मी त्यांची ताकीद जुमानली नाही. जेव्हा मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे आढळून आले की माझे पाय जणू जमिनीला चिकटूनच राहिले आहेत. दरवाजातून त्यांनी माझ्याकडे प्रेमळपणाने एक दृष्टिक्षेप केला. आशीर्वाद देताना त्यांनी हात वरती उचलला व नंतर ते पुढे चालू लागले. तेव्हा माझे डोळे त्यांच्यावर अधाशीपणे खेळून राहिले. काही थोड्या मिनिटांनी माझे पाय मोकळे झाले. मी खाली बसलो आणि ध्यानात मग्न झालो. परमेश्वराने माझी नुसती प्रार्थनाच ऐकली नाही, तर त्याने मला बाबाजींची भेट घडवून देण्याचे सद्भाग्य दिले. याबद्दल मी परमेश्वराचे सारखे आभार मानित होतो. त्या पुरातन व चिरतरुण अशा गुरुदेवांच्या स्पर्शामुळे माझे शरीर पुनीत झाले होते. त्यांचे दर्शन घडून यावे अशी तीव्र इच्छा मी किती 1 वर्ष उराशी बाळगून होतो.
बाबाजींशी ही जी माझी भेट झाली तिची हकीकत मी आजपर्यंत कधी कुणाला सांगितली नाही. मनुष्याला मिळणाऱ्या अनुभवांमध्ये हा अत्यंत पवित्र अनुभव असल्याने तो मी माझ्या हृदयात दडवून ठेवला होता. पण माझ्या मनात असा विचार आला की ह्या आत्मचरित्राच्या वाचकांचा एकांतवासात राहत असलेल्या पण जगाच्या कल्याणाबाबत आस्था बाळगणाऱ्या बाबाजींबद्दल, त्यांच्या अस्तित्वाबद्दल मी त्यांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे असे सांगितले तर अधिक विश्वास बसेल. प्रस्तुत पुस्तकासाठी आधुनिक भारताच्या ह्या ख्रिस्तसदृश युगाचे एक खरेखुरे चित्र काढण्याच्या कामी मी एका चित्रकाराला बरीच मदत केली आहे. अमेरिकेत जाण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी श्री युक्तेश्वरांच्या पवित्र दर्शनाला गेलो. तू हिंदू लोकात जन्माला आला आहेस हे विसरून जा आणि अमेरिकन लोकांचे सर्व काही उचलू नकोस. दोन्ही समाजातील जे उत्तम आहे ते घे. ते अगदी शांतपणे उपदेशाचे शब्द बोलले. तू ईश्वराची संतान आहेस हे समजून स्वतःशी एकनिष्ठ राहा. पृथ्वीवरती पसरलेले जे निरनिराळे मानववंश आहेत त्या तुझ्या बंधूंचे सद्गुण तू शोधून काढून आत्मसात कर. नंतर त्यांनी मला आशीर्वाद दिला. जे कोणी तुझ्याकडे परमेश्वर शोधण्याकरता निष्ठेने येतील त्या सर्वांना तुझ्याकडून मदत होईल. तू त्यांच्याकडे जसा पाहशील तसा तुझ्या डोळ्यांमधील एक आध्यात्मिक प्रवाह निघून त्यांच्या मेंदूपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यांच्या भोगवादी सवयींमध्ये फरक पडून त्यांची परमार्थाकडे वृत्ती होईल. नंतर हसून ते पुढे म्हणाले, जे आत्मे कळकळीचे आहेत त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचे तुझे खरोखरीच भाग्य आहे. तू जेथे जेथे जाशील, अगदी वैराण मुलखात जरी गेलास तरी तेथेसुद्धा तुला मित्र मिळतील. श्री युक्तेश्वरांचे दोन्ही आशीर्वाद फलद्रूप झाले. मी जेव्हा अमेरिकेत एकटा आलो तेव्हा मला एकही मित्र नव्हता, पण तेथे मला आत्म्याचा अमर संदेश ग्रहण करण्याकरता हजारो लोक उत्सुक दिसले. मी 1920 ऑगस्टमध्ये हिंदुस्थान सोडले. आम्हाला नेणारी प्रवासी बोट दी सिटी ऑफ स्पार्टा ही पहिले महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेत जाणारी पहिलीच बोट होती. मला पासपोर्ट मिळवण्याच्या बाबतीत लालफितीच्या कारभारामुळे पुष्कळ अडचणी आल्या, पण थोड्याफार चमत्कृतीपूर्ण घटनांनी त्या अडचणी दूर झाल्या आणि मला माझा प्रवास परवाना मिळवता आला. आमचा प्रवास 2 महिने चालला. बोटीवर एका सहप्रवाशाने मी बोस्टन काँग्रेसला भारतीय प्रतिनिधी म्हणून जात आहे हे ओळखले. स्वामी योगानंद, तो म्हणाला, आणि हे शब्द बोलताना त्याने जे काही वेडेवाकडे उच्चार केले त्या उच्चारांचा मला पुढे अमेरिकेत लोकांकडून माझ्या नावाचा उच्चार करताना परिचय होणार होता. पुढल्या गुरुवारी रात्री आम्हा प्रवाशांच्याकरता एक प्रवचन द्या. जीवन संग्राम व त्याच्याशी सामना कसा करावा या विषयावर आपण बोला. आम्हा सर्वांना त्या प्रवचनापासून लाभ होईल. काय दुर्दैव, मला स्वतःला जीवनाशी संग्राम करावयाचा होता. बुधवारीच मला त्याची जाणीव झाली. माझे विचार प्रवचन स्वरूपात इंग्रजी भाषेमध्ये उतरवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. शेवटी ही सारी तयारी मी टाकून दिली. माझी स्थिती रिकिबीकडे पाहणाऱ्या एका जंगली अडाणातट्टूसारखी झाली. इंग्रजी व्याकरणाचे नियमच मुळी माझ्या गळी उतरेनात. शेवटी गुरुजींनी मागे दिलेल्या आश्वासनावर मी सारी भिस्त ठेवली आणि गुरुवारी बोटीवरच्या सभागृहामध्ये श्रोत्यांच्या पुढे प्रवचन देण्यास मी उभा राहिलो. माझी ही मनाची घाबरलेली स्थिती सुमारे 10 मिनिटे चालू होती. श्रोत्यांनी माझी झालेली तारांबळ ओळखली आणि ते हसू लागले, पण माझ्या दृष्टीने परिस्थिती भयानक होती. संतापून मी शेवटी गुरुजींची मूक प्रार्थना करावयास लागलो. तू बोलू शकतोस, बोलावयास लाग. ताबडतोब त्यांचा आवाज माझ्या जाणीवेमध्ये निनादला आणि नंतर माझे विचार इंग्रजी भाषेमध्ये मित्रत्वाच्या नात्याने उतरू लागले. पुढे 45 मिनिटे माझे भाषण चालले. श्रोते अजून लक्षपूर्वक माझे भाषण ऐकत होते. या भाषणामुळे मला नंतर अमेरिकेमधील वेगवेगळ्या संस्थांपुढे भाषणाची किती एक निमंत्रणे त्याचवेळी मिळाली, पण मी त्यावेळी जे काही बोललो त्याचा एकही शब्द पुढे मला कधी आठवला नाही. सहप्रवाशांपैकी पुष्कळांना मी मुद्दाम विचारले. ते म्हणाले, तुमचे भाषण फार स्फूर्तिदायक झाले. त्यामधील इंग्रजी अगदी बिनचूक व जोरदार होते. ही आनंददायक हकीकत जेव्हा मला कळाली तेव्हा विनम्रपणे मी गुरुजींचे, त्यांनी ही जी अगदी आयत्या वेळी योग्य मदत केली त्याबद्दल आभार मानले. ह्या प्रसंगाने मला हेही कळून चुकले की गुरुजी हे सदैव माझ्याबरोबर आहेत आणि काळ व स्थळ यांच्या परोक्षत्वाच्या शृंखला ते बाजूला काढून ठेवतात. पुढे समुद्रावरील आमचा बाकीचा प्रवास चालू असताना एक वेळ बोस्टन काँग्रेसमध्ये माझ्या इंग्रजी भाषणाच्या दिव्याचा कसा फजितवडा होईल या भीतीच्या वेदना मी अनुभवल्या. परमेश्वरा, मी कळवळून प्रार्थना केली, तूच मला स्फूर्ती व प्रेरणा दे. तूच एकमेव असा माझा आधार आहेस. दी सिटी ऑफ स्पार्टा
बोट सप्टेंबरच्या अखेरीस बोस्टनजवळ धक्क्याला लागली. 6 ऑक्टोबर 1920 रोजी मी काँग्रेसच्या पुढे भाषण केले. ते माझे अमेरिकेतील पहिले भाषण होय. ते भाषण लोकांना फार आवडले. मी सुटकेचा निश्वास टाकला. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनच्या दिलदार चिटणीसांनी काँग्रेसच्या सभेच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये खालीलप्रमाणे मजकूर लिहिला होता. रांचीच्या ब्रह्मचरी आश्रमाचे प्रतिनिधी स्वामी योगानंद यांनी आपल्या संस्थेची काँग्रेसला सदिच्छा आणली होती. अस्खलित इंग्लिशमध्ये आणि दमदार वक्तृत्व करून त्यांनी सायन्स ऑफ रिलिजन अशा तत्त्वज्ञानाच्या विषयावर सुंदर भाषण केले. त्यांचे हे भाषण व्यापक प्रसार होण्याच्या दृष्टीने एका लहानशा पुस्तकाच्या स्वरूपात छापून प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म हा विश्वव्यापी स्वरूपाचा असून सगळ्यांचा एकच आहे. काही विशिष्ट चालीरीती आणि संकेत आपण जगातील सर्व समाजांना लावू शकत नाही, पण धर्मामधील सामान्य तत्त्व जे आहे ते सर्व जगाला लागू करता येईल आणि त्याप्रमाणे सर्वांनी आचरण करावे व त्या तत्त्वाचे पालन करावे असा आपण आग्रह धरू शकू. वडिलांनी उदारपणे चेक दिलेला असल्यामुळे काँग्रेसचे अधिवेशन संपल्यावरही मी अमेरिकेत राहू शकलो. बोस्टनमध्ये अगदी साधारण स्थितीत 3 वर्षे सुखात गेली. मी जाहीर भाषणे केली, वर्ग चालवले आणि सॉंग्स ऑफ द सोल नावाचे एक गीतांचे पुस्तक लिहिले. त्याला प्रस्तावना सिटी ऑफ न्यूयॉर्क कॉलेजचे प्रेसिडेंट डॉक्टर फ्रेडरिक बी रॉबिन्सन यांनी लिहिली होती. 1924मध्ये सर्व खंडभर मी एक मोठा दौरा काढला. प्रत्येक मोठ्या शहरामध्ये हजारो लोकांच्या पुढे मी व्याख्याने दिली. सिॲटलमध्ये पोचल्यावर सुट्टी म्हणून उत्तरेकडील सुंदर अशा अलास्काच्या भूप्रदेशात काही काळ घालवण्याचे मी ठरवले. 1925 सालच्या अखेरीस उदार हृदय विद्यार्थ्यांच्या मदतीने कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी माउंट वॉशिंग्टन इस्टेटमध्ये एक अमेरिकन केंद्र स्थापन केले. ही जी इमारत बांधली ती मला कित्येक वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये असताना मनःचक्षूंपुढे दिसली होती. दूर अमेरिका खंडामध्ये मी जे हे कार्य सुरू केले त्याचे फोटो मी श्री युक्तेश्वरांच्याकडे त्वरेने पाठवले. त्यांनी त्याचे मला पोस्ट कार्डामध्ये बंगालीत उत्तर पाठवले. त्याचा अनुवाद खालीलप्रमाणे आहे. तुझ्या शाळेचे व विद्यार्थ्यांचे फोटो पाहिल्यावर माझ्या जीवनात जो आनंद झाला तो मला शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. निरनिराळ्या शहरामध्ये हे जे तुझे विद्यार्थी योगसाधना करीत आहेत त्यांना पाहून मी आनंदाने द्रवत आहे. भावपर भजने म्हणजे आरोग्यप्रदायी स्पंदने निर्माण करणे व रोगनिवारण करण्यासाठी परमेश्वराची सहेतुक प्रार्थना करणे. याविषयीचे तुझ्या पद्धतींबद्दल वाचले ते वाचून अंतःकरणापासून तुझे आभार मानल्याखेरीज राहवत नाही. माउंट वॉशिंग्टनखाली पसरलेली रम्य वनश्री, खालून वरती आश्रमापर्यंत येणारा नागमोडी वळणाचा टेकडीवरूनचा रस्ता, आश्रमाचे प्रवेशद्वार, हे सर्व फोटोतून पाहिल्यावर हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावयाची इच्छा अनिवार्य होते. इकडील सर्व व्यवस्थित चालले आहे. परमेश्वर कृपेने तू सर्वदा आनंदात असावेस. श्री युक्तेश्वरगिरी. अशीच अनेक वर्षे गेली. ह्या नवीन भूप्रदेशाच्या प्रत्येक भागात मी व्याख्याने दिली. शेकडो संघ, कॉलेजे, चर्च आणि प्रत्येक नामाभिधान धारण करणारे जनसमूह यांच्यासमोर प्रवचने दिली. 1920 ते 1930 या दरम्यानच्या 10 वर्षांमध्ये हजारो अमेरिकनांनी माझ्या योगाच्या वर्गास हजर राहून आस्था दर्शविली. त्या सर्वांना अर्पण करण्याकरता म्हणून मी 1929मध्ये प्रार्थनांचे आणि आत्म्याच्या विचारांचे एक नवीन पुस्तक प्रसिद्ध केले. त्याचे नाव विस्पर्स फ्रॉम इटर्निटी. त्याला प्रस्तावना सुप्रसिद्ध गायिका मॅडम एमेलिटा गॅलिकरची यांनी लिहिली होती. कधीकधी साधारणपणे महिन्याच्या 1 तारखेला सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप संस्थेचे मुख्य केंद्र, जे माउंट वॉशिंग्टनचे केंद्र, हे चालवण्याकरता होणाऱ्या खर्चाच्या बिलांची भेंडोळी जसजशी येत होती तसतशी मला भारतातील शांततापूर्ण जीवनाची आठवण होऊ लागली. परंतु प्रत्येक दिवशी पाश्चिमात्य व पौर्वात्य यांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती जसजशी वाढू लागली तसतसा मला आनंद होऊ लागला. या देशाचे जनक असे जे जॉर्ज वॉशिंग्टन यांना पुष्कळ प्रसंगी आपणास परमेश्वराकडून मार्गदर्शन होत आहे असे वाटत असे आणि असे त्यांनी बोलूनही दाखवले होते. त्यांनी फेअरवेल ॲड्रेस ह्या भाषणात अमेरिकेस आत्मिक प्रेरणाविषयक जो संदेश दिला त्यातील काही भाग असा
आणि हे राष्ट्र स्वतंत्र, प्रबुद्ध व थोड्याच काळात महान राष्ट्र होईल आणि अशा त्या महान राष्ट्राला साजेसे असे त्याच्याकडून कार्य होईल. एक प्रकारची उच्चतम न्यायबुद्धी व उदारबुद्धी यांच्या प्रेरणेने राष्ट्र किती विशाल व अभिनव प्रकारचे होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण मानवजातीपुढे ठेवले जाईल. या तत्वांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे काही क्षणिक स्वरूपाचे फायदे गमवावे लागतील, हे खरे, पण अशा योजनेमुळे ते नुकसान लवकरच अनेक पटींनी भरून निघेल यात संशय नाही. ईश्वर अशा एका राष्ट्राला त्याच्या उत्तम गुणांबद्दल शाश्वत सुख मिळवून देणार नाही काय? एषा कथा अधुना समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.